प्रेक्षक मित्रांनो, 70 वर्षानंतरही पिळदार शरीरयष्टी आणि मजबूत स्नायू बनवणारे प्रोटीन जे अंड्यापेक्षाही जास्त ताकदवान आहेत. आपण आता 88 वर्षाच्या एका आजोबांचे उदाहरण घेऊया, ज्यांना एकेकाळी साधे खुर्चीवरून उठायला बसायलासुद्धा त्रास व्हायचा. तेच आज रोज सकाळी उत्साहाने बाहेर चालायला निघतात, न दमता फेरफटका मारतात. आणि हा धक्का देणारा बदल त्यांच्या आयुष्यात फक्त 10 आठवड्यातच घडला, तोही केवळ त्यांच्या आहारात एक लहानसा बदल केल्यामुळे. आणि चकित होण्यासारखी गोष्ट म्हणजे त्यांनी अंड्यावर अवलंबून राहणे सोडून दिले, ज्याला बहुतेक लोक प्रोटीनचा सर्वात उत्तम स्रोत म्हणतात. त्याऐवजी त्यांनी अशा विशेष प्रकारच्या प्रथिनांवर लक्ष दिले जे वैज्ञानिकदृष्ट्या वृद्धापकाळात स्नायूंची ताकद परत मिळवण्यासाठी आणि त्यांना मजबूत करण्यासाठी अंड्यापेक्षाही कित्येक पटीने जास्त शक्तिवान आणि बलवान आहेत. जेव्हा त्यांच्या वैद्यकीय चाचणीचे निकाल आले तेव्हा त्यावर विश्वास ठेवणेसुद्धा कठीण वाटत होते. त्यांच्या शरीरातील स्नायू तयार होण्याची प्रक्रिया जवळजवळ त्यांच्यापेक्षा 25 वर्षांनी तरुण असलेल्या व्यक्ती इतकी झाली होती. याचे महत्त्वाचे रहस्य म्हणजे जास्त प्रोटीन खाणे नाही, तर योग्य प्रकारे प्रोटीन निवडण्यात होते. असे प्रोटीन ज्यात काही अद्वितीय जैविक संयुगे आहेत जे अंड्यात कधीच दिसून येत नाही. आता तुम्ही जे ऐकणार आहात ते प्रथिनांकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून टाकेल. कारण असे 6 प्रकारचे प्रथिनं आहेत जे केवळ स्नायूंची होणारी झीज थांबवत नाही, तर त्यांना अधिक मजबूत, अधिक लवचिक बनवतात आणि वाढत्या वयाशी लढा देण्यासाठी शरीराला अधिक सक्षम बनवतात. आता 6वं जे प्रथिन आहे ते म्हणजे मसूर डाळ. सर्वात स्वस्त मिळतं, पण त्याकडे आपलं कधीही लक्ष गेलं नाही. जेव्हा ज्येष्ठ नागरिक प्रथिनांचा विचार करतात तेव्हा त्यांच्या डोळ्यासमोर मटण, चिकन किंवा अंडी येत असतात. वनस्पती आधारित प्रथिनांचा विचार कदाचितच केला जातो. स्नायू तयार करण्यासाठी किंवा टिकवण्यासाठी ते कमकुवत आहेत असा एक गैरसमज आहे. पण मसूर डाळ हा समज खोटा ठरवते. फक्त एका वाटी शिजवलेल्या मसूर डाळीतून अगदी माफक दरात आपल्याला तब्बल 18 ग्रॅम प्रथिने मिळतात. आणि ही तर फक्त सुरुवात आहे. मसूर डाळीला जे वेगळे बनवते ते म्हणजे त्यामधील प्रथिनांसोबत मिळणारे इतर पौष्टिक घटक. त्यात असते फायबर. एका वाटी डाळीत 16 ग्राम फायबर असते, जे सोल्युबल आणि इन्सोल्युबल अशा दोन्ही प्रकारात विभागलेले असते. हे फायबर आपल्या आतड्यातील चांगल्या जीवाणूंना पोषण देते, जे ब्युटीरेट नावाचे एक संयुग तयार करतात. हे संयुग स्नायूंमधील सूज कमी करतं, इन्सुलिनची क्रिया सुधारतं आणि आपले शरीर